उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आपण आता अध्याय आजचा बघूया, त्याच्या आधी थोडीशी कालची रिव्हिजन करूया. आपण काल कर्मयोग बघत होतो. कालचा धडा होता कर्मयोग. योग म्हणजे काय? कृष्णाशी जोडून घेणे म्हणजे कनेक्शन विथ कृष्ण. कर्मयोग म्हणजे काय? कर्माद्वारे कृष्णाशी जोडणे म्हणजे आपल्या कामातून आपण कृष्णाशी जोडून घ्यायचं. तर 3 प्रकारची कर्म आपण शिकलो. कर्म, नुसतं कर्म म्हणजे रोज आपण नेहमी करतो ते काम, ते कर्म. फळ प्राप्तीच्या हेतूने केलेली ती कर्म असतात. नंतर विकर्म म्हणजे वाईट कर्म, जे शास्त्राद्वारे निषिद्ध कर्म, चोरी करणे इत्यादी. म्हणजे जी फळाची काहीतरी अपेक्षा असते त्याच्यात, ते विकर्म. तसंच अकर्म अजून एक तिसरा प्रकार जो आहे, तर फळाची अपेक्षा नाहीये तिथे, प्रतिक्रिया पण नाही. फळ आपण काय करतो आणि जे प्रतिक्रिया असते ती आपण कृष्णाला अर्पण करतो, म्हणजे निष्काम कर्म करतो. चांगल्या गोष्टींची आपल्याला आपोआप श्रीकृष्ण चांगली फळ देतातच. आपल्याला कृष्णाकडे जायचं असेल तर काय करायला हवं? निष्काम कर्म करायला हवं. कर्तव्य समजून कर्म करा. कृष्णाच्या आनंदासाठी काम करा. म्हणजे ते आपल्याला काय होईल? कर्मयोग होईल. नुसतं कर्म वेगळं आणि कर्मयोग वेगळं हे आपण काल डिफरन्स पाहिला. आता आज आपण ज्ञानयोग शिकणार आहोत. तर ज्ञानयोग म्हणजे काय? तर ज्ञानाद्वारे आपण श्रीकृष्णाशी जोडून घेऊ. अर्जुनाने शरणागती करून श्रीकृष्णाकडून ज्ञान घेणार आहे असे सांगितले. तो फोटो दाखवल्यापुळे प्रमाणे आपल्याला दिसतात. विद्यार्थी आहेत जे भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, मेडिकल, इतर वेदाध्ययन वगैरे असं अध्ययन करत आहेत, असं शिक्षण घेत आहेत. मग त्याचबरोबर हा ग्रंथ पण दाखवलेला आहे. कोणता बरं ग्रंथ आहे? भगवद्गीतेचा ग्रंथ आहे. सुरुवातीला आपण पाहिलं भगवद्गीता काय आहे? एक युजर मॅन्युअल आहे आपल्या लाईफचं. हं? तर मनुष्य जन्म कशासाठी झाला आहे? आपल्याला या जन्मामध्ये आपलं ध्येय काय आहे आणि ते कसे गाठायचे? तर जन्मात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? कोणत्या गोष्टीपासून आपण बचाव करायचा आहे म्हणजे लांब राहायचं आहे? तर मनुष्य जन्मात पडणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तरे आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतात. हे भगवद्गीतेचे ज्ञान आपल्याला कोणतेही शाळा कॉलेज देत नाही. म्हणून आपण इस्कॉन तर्फे ऑनलाईन वर्गातून आपण हे ज्ञान घेत आहोत. हे परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. परंपरेतून आलेल्या गुरूंकडनं हे ज्ञान आपण घेत आहोत. शाळा, कॉलेज, अभ्यासक्रम दर 5 वर्षांनी बदलतो. नवीन शोध लागतात. त्याच्यात म्हणून बदल होतो. पण भगवद्गीतेचे ज्ञान कसं आहे? प्राचीन आहे. आणि आजच्या काळात सुद्धा ते तंतोतंत लागू आहे. अगदी कालातीत आहे. चिरंतन ज्ञान आहे हे. भगवद्गीतेचे ज्ञान कसं आहे? अचूक आहे आणि दिव्य आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. 4.1 4.1
थोडस मोठं करतो मी. हो हो. श्री श्लोक नंबर 1. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहं व्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनु मनुरिक्ष मनुर मनु इवाक्षुके ब्रवीत. अनुवाद. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अमर योग विज्ञान उपदेश सूर्यदेव विवस्वानाला सांगितला आहे, आणि विवस्वानाने मनुष्याच्या वडील मनुला शिकवले, आणि मनुने ते इवाक्षूला शिकवले. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सगळं वाचा तुम्ही. सगळं वाचायचं का? हो बर. हो, सगळं वाचा, मग आपण सांगते. दुसरा श्लोक. एवं परंपरा प्राप्तमिमं राज राजर्ष यो विदुः सकालेन महता योगे नष्टं परंतपः. अनुवाद. अशा प्रकारे हे परम विज्ञान गुरु परंपराद्वारे प्राप्त झाले, आणि राजर्षी यांना या पद्धतीने समजले. परंतु काळाच्या ओघात ही परंपरा विघटित झाली, म्हणून हे विज्ञान जसे अस्तित्वात आले आहे तसे तसे नाहीसे झाले आहे असे दिसते. आज माझ्याद्वारा तेच प्राचीन योग म्हणजे परमेश्वर सोबत आपल्या संबंधाचे विज्ञान तुला सांगितले जाणार आहे, कारण तू माझा भक्त तथा मित्र आहेस, म्हणून तू ह्या विज्ञानाचे दिव्य रहस्य समजू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मुलांनो, आता जरा फक्त एक सूचना आहे का, की इन केस माझ्याकडे समजा जर दिवे गेले उशिरा, आत्ता तर आहेत, बॅटरीवरती आहे, आज दिवे नाही आहेत गुरुवार असल्यामुळे, तर इन केस गेले तर मी मोबाईलवरनं जॉईन होईन तुम्हाला. आणि आम्ही फक्त मोबाईलवरनं तुम्हाला सगळं सांगीन. मे बी आपल्याला प्रेझेंटेशन दिसणार नाही. हां, ओके, नंतर, पण आता जस्ट सांगून ठेवते. पण तुम्ही इन केस परत जॉईन व्हा, कारण काय, प्रभूजी आहेतच तिथे, प्रभूजी आहेत को होस्ट. तर आपल्याला या श्लोकात काय सांगितलंय कृष्णानी. श्रीकृष्ण सांगतात की भगवद्गीतेचे ज्ञान किती प्राचीन आहे, म्हणजे खूप वर्षांपूर्वीपासूनच ते आहे. तर कृष्णाने पहिल्यांदा ही भगवद्गीता कोणाला सांगितली, तर सूर्यदेव विवस्वानांना सांगितली. मग हे ज्ञान सूर्यदेव विवस्वानांनी मनूला दिले, आणि मनूने ते ज्ञान ईश्वाकूंना दिले. म्हणजे तुम्हाला ह्या टेबलमध्ये दिसतंय बघा, भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवांना दिले, त्यांनी मनूला दिले, आणि त्यांनी ईश्वाकूंना दिले, आणि ईश्वाकूने सर्व राजांना हे ज्ञान दिले. पण त्या काळाच्या ओघात काय झालं, हे ज्ञान थोडं नाहीसं झालं. मग कृष्ण काय सांगतात की अर्जुन, तू माझा परम मित्र आहेस, आणि परम सखा आहेस, परम भक्तही आहेस, म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे. आणि महाभारताच्या वेळेला अर्जुन प्रथम श्रोता होता या भगवद्गीतेचा. हं? तर हे ज्ञान आपल्याला कसं मिळतं, उत्तराधिकाराने प्राप्त होतो. म्हणजे एक सगळ्यात मोठ्या पहिल्या गुरुकडनं दुसऱ्या गुरूंना, त्यांच्या गुरूंकडनं त्यांच्या शिष्याला, त्यांच्या शिष्यांकडून पुढे त्यांच्या शिष्याला. आता हे झाडावरचे आपल्याला आंबे दिसत आहेत. काल आपण हे उदाहरण पाहिलं की अलगद तो वर चढलेल्या मुलांनी त्याच्या मित्राच्या हातात दिला आंबा, त्यांनी अलगद त्या मुलीच्या टोपलीत ठेवला, म्हणजे कसं सुरक्षितपणे तो आंबा खाली पोचला, म्हणजे झाडावरनं त्या टोपलीत पोचेल, आणि ज्यांना पाठवायचं असेल त्यांना व्यवस्थित मिळेल ते फळ, त्याच्यात काही खराब होणार नाही, त्याला इजा पोचणार नाही. तसं आपली ही भगवद्गीता आहे. अलगद पहिल्या गुरूंनी दुसऱ्या आपल्या शिष्याने दिलं, त्या शिष्याने दुसऱ्यांना दिलं, असं परंपरेतून ते आलेलं ज्ञान आहे. तर आपण पुढे बघूया. हे श्रीकृष्णांच्या चार चार संप्रदाय आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या परंपरेतनं आहे आलेलं हे भगवद्गीतेचं ज्ञान. तर आता इथे अर्जुनाला काय प्रश्न पडतो, की
तू म्हणजे अर्जुन म्हणतो श्रीकृष्णांना की तुम्ही आणि मी तर द्वापार युगातले आहे. मग तुम्ही इतक्या प्राचीन काळी कसं काय सूर्यदेवांना असं हे ज्ञान दिलं? हम्म असा अर्जुनाला प्रश्न पडलाय. आपल्या दोघांचा तर एकदमच जन्म झाला एकाच कालात, आपण समकालीन आहोत. मग हे आपण जर समकालीन आहोत, मग हे प्राचीन ज्ञान कसं काय तुम्ही दिलं द्वापार युगामध्ये? हं मग कृष्ण काय सांगतात की तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. हम्म मला माझे सर्व जन्म आठवतात. पण अर्जुनाला त्याच्या आधीचे जन्माचे ज्ञान नव्हते. कृष्ण भगवंत असल्यामुळे त्यांना सगळं पूर्वीचं ज्ञान माहिती आहे. आधीचे पूर्वीचे सगळे जन्म त्यांच्या स्मरणात आहेत. सर्व युगाची त्यांना माहिती आहे. आणि अर्जुनाचा पूर्ण विश्वास आहे की कृष्ण कितीही प्रश्न विचारले तरी ते उत्तर देतीलच. म्हणजे आपल्याला सगळी त्यांच्या शंका ते घालवतीलच. सगळ्या शंका सोडवतील. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 6. अजोपि सन्न अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोऽपि सन प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवाम्य आत्ममायया. अनुवाद: जरी मी अजन्मा आणि अविनाशी आहे आणि जरी मी सर्व सजीव घटकांचा स्वामी आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात प्रकट होतो. याच्यात कृष्ण कसे प्रकट झाले हे सांगितलंय. हो पुढचा श्लोक वाचू. हो 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 प्रभूजी. तिन्ही वाचा. श्लोक नंबर 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अनुवाद: हे भरतवंशी, जेव्हा जेव्हा आणि जेथे धर्माचा अधोगती आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागते, तेव्हा मी अवतार घेतो. हरे 8वा कृष्ण. श्लोक. हा हरे कृष्ण. हा बरं म्हणा 8वा. म्हणा. हो हो म्हणा म्हणा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अनुवाद: मी प्रत्येक युगात भक्तांना वाचवण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण भगवंत असल्यामुळे ते जन्म मृत्यूच्या चक्रात नाही आहेत. ते अलौकिक आहेत आणि त्यांचं शरीर कसं आहे? दिव्य आहे. इथे ते म्हणतात की मी अजन्म आहे आणि अलौकिक आहे. मी सर्व सजीवांचा स्वामी आहे आणि प्रत्येक युगात मी प्रकट होतो. म्हणजे ते वेगवेगळं रूप घेतात प्रत्येक युगामध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपाला आपण काय म्हणतो? लीला म्हणतो. हं? तर कृष्ण कसे आहेत? अविनाशी आहेत आणि ते मूळ स्वरूपात प्रकट होतात. इथे चतुर्भुज रूपात प्रकट झाले आहेत. देवकी मातेच्या समोर की नाही, आधी आपण पाहिलं तेव्हा पहिल्या फोटोमध्ये बघा, तिथे ते चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेत इथे. पण आपण माणसं असे प्रकट होतो का? आपल्याला चार हात वगैरे नसतात. आपले माणसांची बाळं कशी प्रकट होतात? आपण बाळ स्वरूपात आईच्या पोटातून प्रकट होतो. आपल्याला दोन हात, दोन पाय इत्यादी असतं. आणि पण कृष्ण कसे वेगळ्या रूपात ते प्रकट झाले. तर ते श्रीकृष्ण कसे प्रकट होतात ते इथे सांगितलंय. ते दाखवलंय इथे या माहितीमध्ये. आता पुढच्या श्लोकात काय म्हटलंय की कृष्ण कधी प्रकट झाले, म्हणजे काय कारण झालं त्यांना प्रकट व्हायला. आता हे 4.7 आणि 4.8 दोन्ही इम्पॉर्टंट श्लोक आहेत बरं का. तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. तर कृष्ण कधी प्रकट झाले याचं उत्तर बघूया. आणि काय कारण झालं? जेव्हा धर्माची अधोगती होते, म्हणजे धर्म बुडायला लागतो किंवा वाईट लोकांचं आपल्यावरती वर्चस्व वाढतं, पाप वाढतात, तेव्हा कृष्ण प्रकट होतात. आणि
सॉरी, कृष्ण का बरं प्रकट झाले? हम्म तर त्याची कारणं दोन आहेत बरं का. तर पहिलं कारण असं आहे की भक्तांना आनंद देण्यासाठी ते प्रकट झाले आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते प्रकट झाले. प्रभू रामचंद्र च तुम्ही रामायण वाचलं असेल, ऐकलं असेल. मग प्रभू रामचंद्र अवतरल्यावर शबरीला किती आनंद झाला होता. अहिल्याला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली, हो की नाही? आणि हनुमंतांना सेवा करायला त्यांनी एक चान्स दिला. आणि शेवटी काय केलं, रावणाचा वध केला. म्हणून पहिलं कारण काय आहे? भक्तासाठी ते अवतार घेतात. हम्म श्रीकृष्ण अवतार हा भक्तांसाठी आहे पहिला. नंतर दुसरं कारण काय आहे? तर दुष्टांचा नाश करण्यासाठी. श्रीकृष्ण दिव्य आहेत आणि ते गोलोकातून सुद्धा दुष्टांचा नाश करू शकतात. मग पृथ्वीवर यायची काय गरज आहे त्यांना? पण ते भक्तांच्या आनंदासाठी लीला करतात. भक्तांसाठी पृथ्वीवरती येतात. मग पापी लोकांचा संहार करतात आणि आपलं अवतार कार्य संपल्यावर ते पुन्हा गोलोकात परततात. हे कसं अचिंत्य रूप आहे भगवंतांचं. हम्म तर का, कसे प्रकट झाले, का प्रकट झाले, हे आपण आता पाहिलं बर का. आता पण पुढच्या ह्याला बघू. अतुलनीय आणि पारलौकिक आहेत श्रीकृष्ण. हं तर कृष्णाला आपण आता जाणून घ्यायचंय आणि जाणून घेण्याचे फायदे काय काय आहेत ते आपण आता या श्लोकात बघणार आहोत. प्रभूजी हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 9. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति माम एति सो अर्जुन. अनुवाद. हे अर्जुन, ज्याला माझ्या स्वरूपाचे आणि कृतींचे अतिइंद्रिय स्वरूप माहित आहे, तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, परंतु माझ्या चिरस्थायी निवासस्थानी तो पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे काय सांगतात आपल्याला कृष्ण, की शुद्ध भक्तांनी कृष्णांनी सांगितलेल्या मार्गावरती जायला पाहिजे. कृष्णाचं स्वरूप कसं आहे? अजन्म आहे, अविनाशी स्वरूप आहे. हम्म तर स्वरूप आहे. तर कृतींचे अतिंद्रिय स्वरूप म्हणजे काय? म्हणजे कृष्ण लीला करायला पृथ्वीवर अवतार घेतात कृष्ण. हम्म आणि हे अलौकिक कृष्णाचं स्वरूप ज्यांना माहिती आहे, तो मनुष्य पुन्हा पुन्हा इथे जन्म घेत नाही, तो गोलोकात पोचतो. ही खात्री आहे कृष्णाने दिलेली. मग पृथ्वी कशी आहे? पृथ्वीवर कसं आहे? काय म्हटलंय? पृथ्वीचं वर्णन केलंय दुःखालय अशाश्वतम. म्हणजे इथे काय काय आपल्याला चार प्रॉब्लेम्स आहे किती मुख्य, काल आपण पाहिले. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. पण गोलोकात कसं आहे? कृष्ण नाम कसं आहे? नित्य आहे, सुख आहे तिथे, चिरंतन आहे, आनंद धाम येते आणि सच्चिदानंद धाम आहे. ते कायम शाश्वत आहे, म्हणजे फॉरेवर सुख देणारं आहे. हम्म असं आहे. म्हणून आपण ते जायचं प्रयत्न करायचा. आता हे कृष्ण जन्माचं दिव्य स्वरूप इथे दाखवलंय बघा. देवकी वसुदेवांच्या पुढे कृष्ण प्रकट झाले आहेत. तर कृष्ण कसे प्रकट झाले? देवकी मातेच्या हृदयातून प्रकट झाले आणि चतुर्भुज रूपात होते ते. आता बघा बरं, तिथे चार हात आहेत, त्यांच्या हातात शंख आहे, चक्र, गदा, पद्म धारण करून आलेले ते. एक दिव्य प्रकाश चहूबाजूस पसरला आहे आणि त्याचबरोबर आकाशात सर्व देवी देवता पण हजर होते. तेही उत्सुक होते नारायणाचे हे रूप बघायला. देवकी वसुदेव भगवंतांची स्तुती करतात आणि बालक रूपात येण्याची त्यांना विनंती करतात. आणि मग ह्या छोट्या बालक रूपात ते इथे आले. तर इथे खाली दिसतंय ना बालक रूप भगवंतांचं, ते तर ते तिथे आहे. नंतर भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे सर्व पहारेकरी निद्रिस्त होतात आणि वसुदेव बाळकृष्णांना टोपलीत घेऊन यमुना नदी पार करून नंद महाराजांकडे सुखरूप पोचवतात. कुठे? तर गोकुळात. तर अनंत नागाने तेव्हा त्याच्यावरती फणा धरला होता की नाही, तो प्रोटेक्शनसाठी होता. इथे दिसतोय बघा आपल्याला. हे अनंत शेषनागांनी सुद्धा फणा देऊन वसुदेवांना रक्षणासाठी घेऊन आले होते ते बरोबर. आणि अनंतनाग सुद्धा काय आहेत? ते बलरामांचं रूप आहे. हम्म
तर हे आपण इथे पाहिलं. आता कृष्ण का बरं प्रकट झाले? कृष्ण प्रकटण्याची 3 कारणं कोणती? तर त्यांच्या भक्ताच्या रक्षणासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि धर्म स्थापन करण्यासाठी ते आले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक क्रमांक 11. ये यथा मां प्रपदन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. त्याचा अनुवाद: सर्व लोक ज्या आत्म्याने माझा आश्रय घेतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो. हे पार्थ, प्रत्येक जण माझ्या मार्गाचा सर्व प्रकारे पालन करतो. हे थोडस वेगळं आहे. मी वाचू का दुसरं? नाही, असू दे प्रभूजी, मी करते एक्सप्लेन. ज्या भावनेने आपण कृष्णांना शरण जाऊन तेच तेच भावना ते आपल्याला परत देतात. म्हणजे तुम्ही जर कृष्णांना प्रेम दिलं, प्रेमाने त्यांची पूजा केली, त्यांची आराधना केली, त्यांचं गाणं म्हटलं, तर ते सुद्धा तुम्हाला तेच प्रेम परत करतील. आता पहिल्या फोटोमध्ये बघा बरं, इथे 4 फोटो आहेत. पहिल्या फोटोमध्ये बघा बरं, हे वासरू किती मायेने कृष्णाकडे बघतंय, कृष्णाच्या पायाकडे त्याचं लक्ष आहे. आणि आता दुसऱ्या फोटोत बघा बरं, तर कृष्ण त्याच्यावर सुद्धा तसंच प्रेम करत आहे, तशीच माया करत आहेत. नंतर या खालच्या फोटोमध्ये बघा बरं, बलराम कृष्णाचे पाय चेपून देतोय. आणि या इथल्या फोटोमध्ये बघा, बलरामांची सेवा कोण करतंय? तर कृष्ण करतायत बलरामांची सेवा. म्हणजे ज्या तुम्ही जसं कृष्णाशी नातं जोडाल ना, तेच नात्याने ते तुमच्याकडे प्रेम देतील. जसं बंधू म्हणून तुम्ही त्यांना अ, अ, तुमचा जर कनेक्शन घेतलं, तर तसं ते पण बंधू म्हणून तुमच्याशी कनेक्शन करतील. तुम्ही जर सखा म्हणून त्यांना संबोधत, तर ते पण सखा म्हणून, मित्र म्हणून तुम्हाला संबोधतील, असं इत्यादी. हं? तर असं आपलं कनेक्शन पाहिजे कृष्णाबरोबर. तर आणि दुसरी गोष्ट काय, ज्या मार्गाने तुम्ही कृष्णाकडे जायचा प्रयत्न करा, ते समजा तुम्ही ध्यान मार्गाने प्रयत्न करताय, कर्मयोगाने प्रयत्न करताय, ज्ञान योगाने प्रयत्न करताय, पण शेवटची पायरी काय आहे? कृष्णच आहेत. आपला फायनल गोल आपल्याला पोहोचायचा आहे तो कृष्णाकडेच आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 12. त्याचा अनुवाद आहे: या जगात मनुष्यांना सकाम कर्मामध्ये सिद्धी हवी असते. परिणामी ते देवतांची उपासना करतात. निसंशयपणे या जगात मानवांना लवकरच सकाम कृतीचे फळ मिळते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, काही माणसं देवी देवतांकडे आपली इच्छा घेऊन जातात. हं? देवी देवतांना कृष्णाने कामं नेमलेली असतात. जसे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत की नाही, त्यांची सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी काय करतात ते? मिनिस्टर्स त्यांनी अपॉइंट केलेले असतात. आणि प्रत्येक मिनिस्टर वेगवेगळं काम करतो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम करतो. समजा कोणी कन्स्ट्रक्शनमध्ये काम बघत असेल, सगळं बांधकामाचं, तर कोणी इलेक्ट्रिसिटी मधलं काम बघत असेल वगैरे, असं वेगवेगळे मिनिस्टर असतात. तसं देवी देवतांना पण असं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, वेगवेगळ्या त्यांना इच्छा पूर्ण करायची, त्याचे वेगवेगळे देवत असतात. तर देवी देवता काय करतात? माणसांची सगळी इच्छा पूर्ण करतात. पण कोणाच्या इच्छेने, कोणाच्या अनुमतीने? तर श्रीकृष्णाच्या. मग ते आधी श्रीकृष्णांना विचारतात, मी करू का इच्छा पूर्ण? मग श्रीकृष्णाने हो म्हटलं की मग ते पूर्ण करतात. पण इच्छा पूर्ण करणे एवढंच देवी देवतांचं काम आहे का? नाही. तर ते तात्पुरतं कल्याण पण आपलं करतात, पण ते तात्पुरतं कल्याण असतं. पण आपल्याला श्रीकृष्णाच्या गोलोकात जायचं आहे की नाही? देवी देवतांच्याही वर आहेत श्रीकृष्ण. तर देवी देवता हे काम करू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स जे असतात ते जन्म, मृत्यू, जरावादी, यापासून जर आपल्याला सुटायचं असेल, या प्रॉब्लेम पासून, तर आपण कृष्णाची उपासना करायला हवी, कृष्ण भक्ती करायला हवी. आणि ते आपल्याला कृष्णधामात घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आपण कृष्णधामात शाश्वत आनंद, सुख उपभोगू शकतो आणि दुःखच नाही तिथे काही. असं आहे. तर आता इथे बघू आपण, एक छान गोष्ट आहे, त्याचं नाव आहे दामोदर लीला. हं?
तर श्रीकृष्ण जेव्हा छोटे बाळ होते ना, तेव्हाची ही कथा आहे. ही एक अत्यंत प्रिय आणि हृदयस्पर्शी कथा आहे. बालपणीचे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची आई यशोदा यांच्यावरील प्रेमळ बंधनावरती ही कथा आहे. आता आई यशोदा बाळकृष्णाला प्रेमाने मांडीवर घेऊन दूध पाजत होती. तर तेव्हा तिला चुलीवरील अचानक आठवलं की दूध ओतू जातंय. आणि असं तिला वास आला, करपट वास आला. दूध ओतू जाताना वास येतो ना आपल्याला तसा. तर तिने काय केलं की बाळकृष्णाला हळूच खाली ठेवलं, बाजूला ठेवलं आणि दूध वाचवण्यासाठी ती स्वयंपाकघरात पळाली. पण बाळकृष्णाला तर खूप भूक लागली होती. त्याला राग आला, त्याच्या जेवणात व्यत्यय आला ना, त्यामुळे तो खूप वैतागला. त्याने ताजे लोण्याचे भांडे रागाने फोडले, त्यातले थोडे लोणी खाऊन घेतले आणि बाळकृष्णाने ते नंतर काय केली खोडी, तर उरलेले लोणी अंगणात असलेल्या माकडांना वाटून टाकले. हम्म असं हे केली त्यांनी. मग स्वयंपाकघरातून थोड्या वेळाने यशोदा माता परत आल्या आणि तिला ते फुटलेले भांडे दिसले, शिवाय फरशीवर पसरलेले लोणी दिसले. आणि तिला मात्र राग आला, आता एवढं कष्टाने लोणी काढलंय आणि हे काय सगळं पसरलंय फरशीवर. असं झालं. मग बाळकृष्णाला शासन करण्यासाठी तिने एक काठी उचलली, म्हणजे पनिशमेंट द्यायला. आणि रांगणाऱ्या लहान बाळकृष्णाच्या मागे ती हेळकरपणे पळत पाठलाग करावं लागली. आणि अखेरीस त्याला पकडले बर का. तो खूप दुडू पळत होता, पण शेवटी तिने पकडले. यशोदेला त्याला चांगला धडा शिकवायचा होता, कारण तो सारखाच असा खोड्या करायचा. आणि तिने काय केलं, एक मोठ्या लाकडी उखळीला बांधायचे त्याला ठरवले. तिने एक दोरी पण आणली. तर जेव्हा यशोदा त्याच्या पोटाभोवती ती दोरी बांधायची ते उखळीला घेऊन, तेव्हा प्रयत्न करायची. तर काय करायचा तो, ती दोरी नेमकी 2 बोटांनी कमी पडायची. हम्म हे बघा इथे हे इथे मधल्या ह्याच्यात दिसतंय बघा, तिथे उखळीला बांधायचा प्रयत्न करते ती, पण ती दोरी कायम 2 बोटांनी कमी पडायची. तिने आणखी 2-3 दोऱ्या आणल्या, एकत्र बांधल्या, पण त्याही नेहमी सारख्याच अपुऱ्या पडल्या. मग ती पण दमली खूप, श्रमाने घामाने थपथपलेली. आणि थकलेल्या यशोदेने आपल्या मुलावरील प्रेमापुढे शरणागती पत्करली. आणि तिची निस्वार्थी भक्ती आणि थकवा पाहून श्रीकृष्णाने स्वतःला बंधनात अडकून घेतले. म्हणजे शेवटी त्यांनी स्वतःच ती दोरी बांधून घेतली. आणि काय केलं, दोर बांधून घेतला. त्यामुळेच काय झालं, त्याला काय म्हणतात, दामोदर नाव पडलं श्रीकृष्णाला. दामोदर म्हणजे काय, दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट, म्हणजे पोटाला तिने बांधली ना, वळसा घेऊन, पोटावरनं वळसा घेऊन त्या उखळीला त्याला बांधायचं होतं, म्हणजे ती कमरेभोवती ती दोरी बांधली गेली. तर जो कमरेला दोऱ्यांनी बांधलेला असतो तो दामोदर, असं कृष्णाचं नाव पडलं. तर ही दामोदर लीला एक सुंदर बोधकथा आहे. ती काय आपल्याला शिकवते, की विश्वाचा अनंत आणि सर्वोच्च स्वामीला जर आपल्याला जिंकायचं असेल, तर त्याला खरं निस्वार्थी मातृप्रेमाने आणि शुद्ध भक्तीने आपण सहज जिंकता येते. हं म्हणजे आपण कसं यशोदा मातेने त्याला कसं जिंकून घेतलं होतं आणि त्या बंधनात त्याला अडकून ठेवलं त्या दोऱ्याच्या. म्हणजे यशोदा मात्याने कृष्णांना उखळीला बांधलेलं होतं, पण त्याच भावनेने कृष्णाने तिला पकडीत पण धरलं त्याच दोराने. तसेच अजून एक त्याच्यातच एक लीला आहे बर का. आता ही पुढची एक इथे दिसते ना लीला, ही अजून एक बघूया एक स्टोरी. तसेच बांधलेल्या अवस्थेत बाळकृष्ण रांगत रांगत समोर अंगणात गेला. आणि समोर तिथे अंगणात 2 अर्जुनाचे वृक्ष होते बर का. त्यांच्या मधून ते उखळी घेऊन तो ओढत नेतो पुढे. आणि त्याच्या स्पर्शाने काय होतं, दोन्ही वृक्ष मुळासकट उपटून पडतात. त्याच क्षणी 2 दिव्य बंधू वृक्षातून बाहेर येतात आणि ते नम्रतेने कृष्णांना प्रणाम करतात. ते शापातून मुक्त होतात म्हणून त्यांना बरं वाटतं. ते दोघे कोण असतात, तर कुबेराचे पुत्र असतात. त्यांचं नाव आहे नलकुबेर आणि मणिग्रीव.
त्यांना नारद मुनींकडून एक शाप मिळालेला असतो आणि ते वृक्ष बनलेले असतात. पण कृष्णाच्या स्पर्शाने त्यांची मुक्ती होते आणि परत त्यांना छान गंधर्व रूप प्राप्त होतं. हम्म. तर अशी ही छान कथा आहे श्रीकृष्णाची. तर आता कृष्ण आणि आपल्यात काय फरक आहे हे आपण बघूया. हम्म. तर कृष्णाचं रूप कसं आहे, कायम आहे की नाही. आणि आपलं रूप कसं आहे, मनुष्याचं रूप कसं आहे, अस्थायी आहे, म्हणजे बदलतं. आपण लहान मोठे असं ते बदलत जातं. कृष्णाचं कायम स्वरूपी आहे. कृष्णाचं शरीर कसं आहे, आध्यात्मिक आहे. पण आपलं माणसाचं शरीर भौतिक आहे. आणि कृष्णाचं शरीर आणि आत्मा याच्यात काहीच फरक नाही, कारण त्यांचं शरीरच आत्मा स्वरूपात आहे. आणि आपला शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगळे आहेत. आणि कृष्ण काय करतात, ते मायेला नियंत्रण करतात. पण आपण कसे आहोत, आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत. हरे कृष्ण प्रभूजी, वाचता तुम्ही? हो हो. हरे कृष्णा. कृष्ण भगवान आहेत. कृष्ण आदी पुरुष, आदी परम पुरुष आहेत. त्यांचं एक श्याम सुंदर रूप आहे. ते पितांबरधारी आहेत. त्यांच्या डोक्यावर मोर पंख आणि हातात बासरी आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि तुम्ही याचबरोबर मधुर अष्टकम पण गाणं ऐका. युट्यूबवर पण तुम्हाला मिळेल, ते पण खूप सुंदर आहे. त्याच्यावर कृष्णाची छान माहिती दिलेली आहे. कृष्ण कसे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला अजून छान छान माहिती मिळेल त्या गाण्यातून. हम्म. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्लोक क्रमांक 14. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो बीजानाति कर्मभिरन सबध्यते. अनुवाद. माझ्यावर कोणतेही कर्म परिणाम करीत नाहीत. मला कर्मफळाची इच्छाही नाही. माझ्याबद्दल हे सत्य जे जाणतात ते कधीही कर्मबंधनात बांधले जात नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा. तर श्रीकृष्णांची षड ऐश्वर्य आहेत, आपण काल पाहिलं होतं. त्यात एक शेवटचं ऐश्वर्य काय आहे, संन्यास. मग कृष्णांकडे सर्व काही आहे, पण त्यांना कशातही अटॅचमेंट नाही, आसक्ती नाही. आणि ते सगळ्या आसक्तीच्या पलीकडे आहेत. पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसतंय, हे सुदामा आहेत. आणि सुदामा द्वारकेत आलेत कृष्णांना भेटायला. आणि तेव्हाची ती गोष्ट आहे. आणि श्रीकृष्ण कोण आहेत, ते द्वारकाधीश आहेत. द्वारकेचे ते राजा आहेत. आणि ब्रह्मांडेचे पण मालक आहेत. भगवंत आहेत की नाही ते स्वतः. पण आपल्या लहानपणीचा जो मित्र आहे, त्याचं स्वागत किती आदर प्रेमपूर्वक करत आहेत बघा बरं. हम्म. तर त्याचे सुदामाचे पाय त्यांनी स्वतः धुवून दिले. इतकं उत्तम आदरातिथ्य केलं त्यांनी, कृष्णाने स्वतः. त्यांच्याकडे कितीतरी अनेक दास दासी होत्या, पण त्यांनी स्वतः तिथे उभं राहून आपल्या मित्राचं त्यांनी आदरातिथ्य केलेलं आहे. असं आहे त्यांचं. आता दुसऱ्या फोटोत बघा, दुसऱ्या चित्रात पहा बरं. कृष्ण भीष्मांवरती रथाचे चाक फेकून मारणार आहेत. आणि कृष्णाने प्रतिज्ञा केली होती की महाभारत युद्धात ते स्वतः शस्त्र हातात घेणार नाहीत. पण भीष्मांची प्रतिज्ञा काय होती, की मी कृष्णानं हातात शस्त्र किंवा अस्त्र उचलायला लावणारच. मग इथे ते काय म्हटले, की भीष्म सुद्धा कृष्णाचे काय आहेत, भक्त आहेत. शुद्ध भक्त आहेत आणि भीष्म. त्याचबरोबर अर्जुन कृष्णांना त्यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून देतो, की तुम्ही शस्त्र उचलणार नाही. पण कृष्णांना भक्ताची म्हणजे भीष्माची प्रतिज्ञेची जास्त काळजी आहे. त्यांचा मान राखतात ते. आणि दोन गोष्टी इथे कृष्णांनी केल्या. अर्जुनाचे रक्षण केले आणि त्याचबरोबर भीष्मांची प्रतिज्ञा त्यांनी मोडू दिली नाही. हे आपल्याला या फोटोत दिसते आहे. नंतर या तिसऱ्या फोटोत बघा बरं. आपण पाहतोय की स्वतः श्रीकृष्ण भगवान जगाचे पालन करतायत की नाही. जगाचे राजे आहेत ते. पण अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेत, म्हणजे ड्रायव्हर बनलेत ते. आणि म्हणजे काय करतायत ते, शूद्राचं काम करतायत त्यांनी त्या वेळेला. हम्म. आता चौथ्या चित्रामध्ये बघा बरं.
की ते काय आहेत, श्रीकृष्ण काय आहेत, गौपालक आहेत. म्हणजे गाई वासरूंना ते चरायला नेत होते. म्हणजे कृष्ण काय सांगतात, की मी कुठलंही कर्म केलं तरी मला त्याचा परिणाम लागू पडत नाही. कारण मला कर्मफलाची इच्छाच नाही. आज आज बाकी लोक काय हे सत्य जाणतात, की कर्मबंधनात अडकायचं नाही. हम्म म्हणजे कृष्णांचं सर्व कसं आहे, जीवन अलौकिक आहे आणि दिव्य आहे. आणि मग ते सर्व वेगवेगळी कर्म सुद्धा करून त्याच्यात ते अडकत नाहीत. म्हणजे अनेक प्रकारची त्यांनी कर्म केले, सेवा, ह्याची भक्तीचं, नंतर हे इथे सारथीचं, आणि इथे परत गौपालक म्हणून. पण ते अनेक जरी त्यांनी भूमिका निभावल्या तरी ते कशात अडकत नाहीत. म्हणून त्यांना कुठलंच कर्मबंधन लागू पडत नाही. हरे कृष्णा. सॉरी, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आपण हे पुढचं बघूया प्रभूजी. हा, हा घ्या. आपली खरी ओळख. हम्म. आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणत्याही सकाम कर्म करत नसतो. हम्म. हरे कृष्ण. कृष्ण. हा, कृष्ण काय आहेत, हे मायेचे नियंत्रण. तुम्ही डावीकडील फोटो बघा बरं, कृष्ण सगळ्यात वर दाखवलेत. त्यांच्या खाली कोण आहेत, त्या मायादेवी आहेत. आणि त्याच्या खाली हे माणसं दाखवली आहेत. म्हणजे आपल्याला कोण कंट्रोल करतंय, ह्या मायादेवी नियंत्रित करतात आपल्याला. पण या सगळ्या मायादेवींना कोण कंट्रोल करतंय, तर श्रीकृष्ण. म्हणजे जर आपण डायरेक्टली जर श्रीकृष्ण गोलोकामध्ये गेलो, श्रीकृष्णाच्या गोलोकात गेलो, तर आपल्यावरती काही हे असं बंधन येणार नाही, किंवा कोण आपल्यावर नियंत्रण करू शकणार नाही. आपण काय करतो, आपल्याला फळाची अपेक्षा न करता आपण काय करायला पाहिजे, समाधानी राहून आपण कर्म करायला पाहिजे. आता तुम्ही विद्यार्थी आहात की नाही, म्हणजे तुमचं कर्तव्य काय, अभ्यास करायचा, शिक्षण घ्यायचं आणि ज्ञान घ्यायचं. आता सकाम कर्माच्या हेतूने तुम्ही शिक्षण जर घेतलं, म्हणजे फक्त मार्क मिळवण्याच्या हेतूने अभ्यास जर केलात, समजा वर्गात पहिलं यायचंय, ह्या माझ्या डोक्यात हेतू आहे, तर कृष्ण काय सांगतात, की हे भक्तांचं काम नाही. आपण भगवद्गीता जीवनात लागू करायची की नाही, मग पूर्ण निष्ठेने आपण अभ्यास करायला पाहिजे. मार्कावरती फोकस नको, तन मन धन लावून आपण अभ्यास करायला पाहिजे. जास्तीत जास्त ज्ञान संपादन करण्यासाठी आपण अभ्यास करायला पाहिजे. मग तसं आपण मनापासून कृष्णांना स्मरून अभ्यास जर केला, तर आपोआप आपल्याला उत्तम मार्क मिळतीलच. कृष्ण आपल्याला योग्य ते फळ देतीलच, हा आपला विश्वास हवा. आणि तो 100% असतोच. कृष्ण कसे आहे, ते माये शक्तीला कंट्रोल करतात आणि माया शक्ती आपल्याला कंट्रोल करते. आपण या डाव्या फोटोत पाहिलं. पण आपण या माया शक्तीच्या अधीन व्हायचं नाही बरं का. कारण आपण कसे आहोत, आपण श्रीकृष्ण भक्त आहोत. कृष्णाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काय राहायला पाहिजे, समाधानी आणि स्वतंत्र राहायला पाहिजे. आणि आपली कर्म कोणासाठी करायची, आपण सगळी कर्म कृष्णासाठी करायची, असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अनुवाद. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपल्याला कृष्ण काय सांगतायत, की कृष्णाने या श्लोकात सांगितलंय गुरूंचे महत्व किती आहे ते. गुरूंकडे जा म्हणतात कृष्ण, ज्ञान घ्या, नम्रपणे घ्या आणि जिज्ञासा वृत्तीने ते ज्ञान घ्या. आदरपूर्वक वागा, म्हणजे तुम्हाला सर्वात उत्तम ज्ञान मिळेल. आता गुरु शिष्य परंपरेतून आलेले जे गुरु असतात ना,
त्यांनी सत्य जाणलेलं असतं. म्हणून आपण त्यांच्याकडे विनम्रतेने जाऊन सत्य चं ज्ञान घ्यायला पाहिजे आणि तसं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळू शकतं. आता उदाहरण, जर मला डॉक्टर व्हायचं असेल तर मला गव्हर्नमेंट अप्रूव्ड मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ज्ञान घ्यायला हवं की नाही? फक्त मेडिकल बुक्स वाचून किंवा ऑनलाईन माहिती वाचून मी काय डॉक्टर होऊ शकत नाही. म्हणजे गुरूंकडे जाणं हे महत्वाचं आहे. श्रीकृष्ण पण कसे होते? संपूर्ण ज्ञानी होते. पण ते सांदीपनी ऋषींकडच्या आश्रमात जाऊन राहून त्यांनी शिक्षण घेतलं. प्रभू श्रीरामांनी सुद्धा वशिष्ठ मुनींकडे जाऊन ज्ञान घेतलं. हे आपले आदर्श आहेत. म्हणजे प्रभू श्रीराम, प्रभू कृष्ण हे आपले आदर्श आहेत, असं आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण ह्याची एक भृगारीची गोष्ट ऐकू बर का, म्हणजे तुम्हाला या श्लोकाचा पण अर्थ जास्त समजेल. तर ही मृगारी काय होता? एक शिकारी होता. मृगारी, आता हे तुम्हाला हे छोटे छोटे फोटो दिसत आहेत ना, ते आपण त्या गोष्टीतलेच फोटो आहेत. तर मृगारी खूप खतरनाक शिकारी होता. मग काय होतं, एकदा नारद मुनी एकदा वनातून जाताना त्यांना एक बाण लागलेला ससा दिसतो आणि तो वेदनेने विव्हळत असतो. हम्म. मग थोडा पुढे गेल्यावर त्यांना काय दिसतं? एक घायाळ हरिण दिसतं, ज्याच्या अंगातून रक्त वाहत असतं. या फोटो तुम्हाला दिसतंय बघा, हे हरिण. आणि हे नारद मुनी वनातून चाललेत आणि त्याला खूप यातना होत असतात. मग नारद मुनी हे बघून खूप दुःखी झाले. असे प्राणी बघून त्यांना कळेना काय झालं असावं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांना एक शिकारी दिसला. इथे परत एक त्यांना दिसतोय लागलेला बाण. असं त्यांना तो एक शिकारी दिसला. या पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसतोय तो. लाल डोळ्यांचा होता तो. धनुष्य बाण घेऊन प्राण्यांना मारत होता आणि हसत होता. मोठमोठ्याने हसत होता. मग नारद मुनींनी त्याला विचारलं की ह्या प्राण्यांना असं अर्धमेलं करून विवळत का ठेवलं आहेस? प्राण का घेतले आहेस त्यांचे? पूर्णपणे का नाही एकदम प्राण घेतले आहेस? तर तो मृगारी म्हणाला, मला माझ्या वडिलांनी अशीच शिकार करायला शिकवली. त्यांच्या यातना बघून मला खूप आनंद होतो. मग नारद मुनींनी त्याला समजावले की अशा तडफडणाऱ्या प्राण्यांची शिकार करून तुला खूप पाप लागणार आहे बर का. तुलाही असा एक दिवस यातनांनी भरलेला मरण येईल. खूप रडशील मग, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सगळे तुझे नातेवाईक पण तुझ्याकडे बघून खूप रडतील. हम्म. आणि मग तू नरकात जाशील आणि पुढील अनेक जन्म तुला अशाच यातना भोगाव्या लागतील. मग मृदगारी काय म्हणाला, मला याबद्दल काही माहीतच नव्हतं. मी अशीच शिकार करत आलोय अनेक वर्ष. मग तो पण आता मला हे कळली माझी चूक. मग तो नारद मुनींकडून सत्य समजून घेतो. मग यातून, या पापातून कसा सुटका करायचं, त्याचा काय मार्ग आहे, असं तो नारद मुनींना विचारतो. मग नारद मुनी म्हणतात, एक मार्ग आहे बर का. मग तू काय कर, प्रथम तू हे शिकार करणं बंद कर, असं ते म्हणतात. मग धनुष्य बाण काढून टाक, फेकून देतो. मृगारी हो म्हणतो, पण मी माझं कुटुंब आणि कुटुंबाचं पोट कसं भरू, असं तो म्हणतो. मग नारद मुनी म्हणतात की मी तुझी जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, पण तू शिकार अजिबात करू नको. ते शिकार करणं सोडून दे, ते खूप पाप आहे, ते आधी बंद कर. मुरुगारी ऐकतो बर का, त्याला समजतं की आपल्या हातनं खूप मोठी चूक झालीये. तर धनुष्यबाण मोडून टाकतो आणि नारद मुनी सांगतात की इथे तू कुटुंबासाठी झोपडी बांधून राहा आणि मी तुझी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करतो. तू फक्त एक तुळशीचं झाड लाव आणि वृंदावन कर आणि हरे कृष्ण जप कर. या बघा, ह्या फोटोमध्ये त्यांनी एक तुळशी वृंदावन राहिलंय आणि अचानक आता कसा त्याच्या पेहरावात पण फरक दिसतोय की नाही. त्यांनी आधी कसा होता इथे तुम्हाला फोटो दिसतोय आणि आता कसा दिसतोय, त्यांनी त्याच्या रूपामध्ये पण पूर्णपणे बदल झालाय. तर जवळच्या गावामध्ये ही बातमी पसरते की मृगारी नावाचा एक जो शिकारी होता तो आता साधू बनला आहे. म्हणजे आता मृगारीचं कसं रूप झालंय, साधूचं रूप दिसतंय की नाही. तर त्या साधूला म्हणून, तर त्याला साधू म्हणून
भेट घ्यायला गावकरी येऊ लागले. ते गावकरी त्याच्याबरोबर येताना, त्यांच्याबरोबर येताना अन्न, धान्य, दूध, फळे घेऊन येत असत. आणि त्याच्या कुटुंबासाठी पण खाण्यापिण्याची सोय करून घेऊन येत असत. त्यांच्याबरोबर जास्तीचं धान्य घेऊन येत असत. शिवाय अधिकचं अन्न ते घेऊन येत असत. मग आता मृगारीकडे खूप अन्नधान्य जमायला लागलं, कारण सगळेच गावकरी त्याच्यासाठी घेऊन येत होते शिदा काय काय. मग तो काय करायचा, सगळ्या गावकऱ्यांना हे अन्नधान्य तो वाटून टाकायचा, प्रसाद म्हणून सगळ्यांना तो द्यायचा. तो जप करायचा रोज, आणि त्याच्यात हळूहळू शुद्धीकरण व्हायला लागलं. आता अनेक वर्षांनी नारद मुनी परत त्यांच्या मित्राबरोबर परत त्याच वनात आले. आणि मग त्यांना आठवलं की आपण या मृगारीला भेटलो होतो पूर्वी. मग आपण आता परत एकदा बघूया काय करतोय तो, त्याला भेटायला जायला पाहिजे. मग नारद मुनी हे मृगारीचे गुरु असतात की नाही. आपण पाहिलं की नारद मुनींचं तो ऐकतो आणि नारद मुनींना गुरु करतो. मग नारद मुनी हे मृगारीचे गुरु असतात. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार मृगारी त्यांना काय करतो, साष्टांग नमस्कार करतो. त्याला वाटेत येताना दिसतात एक लांबवरून की कोणी आपल्याकडे जवळ येत आहेत एक मुनी. तर त्यांना जवळ आल्यावर दिसतो की हे तर आपले नारद मुनीच आहेत, आपले गुरु आहेत. तर त्यांना तो वाकून नमस्कार करतो. त्यांचा अंगावरचा पंचा काढतो तो, आणि हळुवारपणे मुंग्या बाजूला करतो. तिथे जमिनी या फोटोत बघा बरं, इथे मुंग्या जात आहे की नाही मातीतून. तर त्यांना मुंग्यांना पण तो बाजूला सारतो. तर बघा हे दोन्ही मुनी जे असतं, आणि मग तो प्रणाम करतो. मुंग्या बाजूला अलगद सारतो आणि मग तो प्रणाम करतो. तर ते दोन्ही मुनी बघतच राहतात की हा काय करतोय. मग मृगारी सांगतो की इथे मुंग्या होत्या, त्यांना मी हळुवारपणे अलगद बाजूला सारलं आहे, नाहीतर माझ्या अंगाखाली त्या चिरडल्या जातील गेल्या असत्या. तर नारद मुनींना आश्चर्य वाटतं की एकेकाळी प्राण्यांना अर्धमेलं करून त्रासात सोडून देणारा मृगारी आता किती बदलला आहे. म्हणजे हे परिवर्तन झालं की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तो शिकारी होता त्याचा काय झाला, साधू झाला आहे. हे परिवर्तन कशाने झालं, तर त्यांनी तुळशी वृंदावन बांधलं, श्रीकृष्णाचा जप केला, साधूंनी जे त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं त्यांच्यामुळे त्याच्यात बदल झाला. त्यांनी ज्ञानरद मुनींकडनं ज्ञान घेतल्यामुळे त्याच्यात बदल झाला. तर मृगारी शिकारीचे शुद्धीकरण झाले, आणि आता तो मुंग्यांना सुद्धा इजा पोचवत नाही, इतका प्रचंड त्याच्यात फरक पडला. तर हे केवळ कशामुळे झालं, नारद मुनींनी दिलेल्या ज्ञानामुळे झालं. म्हणजे त्यांच्या साधू संघामुळे मृगारीमध्ये फरक पडला. तर असं आपण गुरूंना शरण गेलो, तर म्हणजे हा मृगारी कसा गेला, आपल्या गुरूंना शरण गेला आणि त्याची कशी उत्तम प्रगती झाली की नाही. तशी आपली पण उत्तम प्रगती होऊ शकते जर आपण आपल्या गुरूंकडे नम्रपणे ज्ञानाची मागणी केली तर. मला जास्तीत जास्त माहिती द्या, मला ज्ञान द्या, असं आपण नम्रपणे गुरुजींना सांगितलं, आपल्या टीचर्सना सांगितलं, आपल्या आई वडिलांना सांगितलं, तर ते नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान देतील. आपण कर्मयोग शिकलो, म्हणजे ज्ञान योग यात फरक, याचा फायदा करून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजे कृष्ण भक्तीमध्ये आपण रोज एक एक पाऊल पुढे जायचं आहे, म्हणजे आपली प्रगती होईल. हो, आवडली का तुम्हाला ही गोष्ट? हो. आवडली ना? हा, शाबास. तर इथे काय आहे, गुरु शिष्य परंपरा दाखवली. म्हणजे कोणी कोणाला ज्ञान दिलं, तर पहिल्यांदा कृष्णाने ब्रह्मांना दिलं, मग त्यांनी नारदांना दिलं, मग त्यांनी व्यासदेवांना दिलं, मग त्यांनी माधवनाथांना दिलं, मग पद्मनाभ, असं करत करत 31व आहे ते श्री भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांना ज्ञान मिळालं. आणि त्यांनी एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांना ज्ञान दिलं भगवद्गीतेचं. आणि मग प्रभुपादांनी त्यांची पुस्तकं लिहिली, आणि पुस्तकं लिहिल्यामुळे आपल्याला हे भगवद्गीतेचे ज्ञान मिळत आहे. अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे, ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळतंय.
म्हणून काय आपण हे ज्ञान कसं जास्तीत जास्त कशासाठी वापरायचंय? आपण ज्ञान आपली प्रगती करून घेण्यासाठी वापरायचंय. म्हणजे आपण हे ज्ञान मिळवलं की आपण श्रीकृष्णाचा जप करून जास्तीत जास्त आपण उन्नत होणार आहोत, म्हणजे आपली प्रगती होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त सक्सेसफुल होणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त जप करायला पाहिजे श्रीकृष्णाचा, म्हणजे आपण छान आनंदी राहू. तर आता सगळ्यांनी अनम्यूट व्हा बरं, आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकदा जप करूया. हरे कृष्ण. सगळ्यांनी अनम्यूट व्हा. हा. आता आपण श्रीकृष्णाचा जप करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांनी म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम हरे.